सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बी आर विथ प्रियांश. तर हाय फ्रेंड्स, जय शिवराय, जय शंभूराजे. तर फ्रेंड्स, आज आपल्याला गणित दिलेलं आहे, सिटिंग अरेंजमेंटचं गणित आहे. तर आता मला माहिती की हे गणित बघूनच काही जण घाबरलेले असतील आणि पेपरमध्ये ना अशा प्रकारचे 2-3 गणित येतात आणि मग आपण असं घाबरतो की बरेच जणांना असे गणित येत नसतात. सिटिंग अरेंजमेंट सोपे असतात पण किचकट असतात. तर आज आपण हे गणित बघणार आहोत. 3 गणित येतात 6 मार्काला आणि एका मार्कावरून मुलांचा राज्याचा नंबर जात असतो. तर बघा, वर्तुळाकार टेबलाभोवती 6 जण बसले आहेत. मग असं वाक्य दिसलं ना की पहिल्यांदा आपल्याला एक वर्तुळ काढून घ्यायचे. काढलं कसं बनवलं तिकडे पेपरमध्ये आपल्याला काय चांगलं काढावं असं आहे का, कोण बघणार आहे का? नाही, कसं बनवायचं? 6 जण बसले आहेत. राधिकाच्या समोर सोहम बसला आहे. राधिकाच्या समोर सोहम बसलाय. किती जण बसले? 6 जण बसले. मग 6 रेषा काढून घ्यायच्या, वरती 3 आणि खाली 3 समान रेषा. तुम्हाला वाटलं तुम्ही अशी गोलाकार पण काढू शकता, पण अशी काढल्यानंतर आपलं उत्तर कधी चुकत नाही. असं गोलाकार काढल्यावरती इकडचे तिकडे होऊ शकते. तर बघा, राधिकाच्या समोर सोहम असलाय. राधिकाच्या समोर कोण आहे? सोहम. लगेच इथं लिहून घ्यायचं रा. इथं पाय पूर्ण नाव लिहून येत बसायचं आपल्याला पेपरमध्ये. नाही, पूर्ण लिहायचं का राधिका असं लिहायचं का? नाही, फक्त राधिकाचा रा लिहायचा आणि सोहमचा सो. पहिलं अक्षर लिहायचं फक्त. लय वेळ नाही गमवत बसायचं. राधिकाच्या समोर सोहम आहे. आता याच्यात काय करायचं? तर आपल्याला आता पुढे असं दिलं ना, रोहित व अभिषेक समोरासमोर बसले असून राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयश बसला आहे. समजा आपण इथं अभिषेक काढला, इथं रोहित काढला, तर आपण चुकू शकते. कारण अभिषेक इथे येण्याऐवजी इथं पण येऊ शकतोय आणि इथे येण्याऐवजी इथं पण येऊ शकतोय ना. आपल्याला काही कन्फर्म माहित पाहिजे. मग जे आपले कन्फर्म वाक्य असतात ना, त्याचे गोलात लिहून घ्यायचे गोलाच्या बाहेर. इथं बघा, सोहम बसले. रोहित व अभिषेक समोरासमोर बसले असून रोहित व अभिषेक समोरासमोर आहेत. म्हणजे कुठे माहिती का? कुठे आपल्याला माहिती का? इथं का इथे का ह्या दोन्ही इथे नाही. मग हे वाक्य काय आपलं कन्फर्म नाहीये. पुढे जायचं नाही. असून राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयश बसला आहे. राधिका आणि अभिषेक यांच्यामध्ये श्रेयश बसलाय. मग अभिषेक इथं पण येऊ शकतो आणि इथं पण येऊ शकतो. हे पण वाक्य काय आपलं कन्फर्म नाही. श्रेयश बसलाय. निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला. राधिकाची उजवी बाजू कोणती आहे? ती इकडे तोंड करून बसली. मग तिची उजवी बाजू कोणती झाली? ही झाली इकडची. हे राधिकाच्या उजव्या बाजूस रोहित नंतर बसलेले आहे. कोण? निकिता. निकिता राधिकाच्या उजव्या बाजूस रोहितच्या नंतर, म्हणजे आपल्याला कळालं की रोहित इथे आहे, रोहितच्या नंतर बसलेली आहे. कोण कोण? निकिता इथं लिहितं, रोहित इथं लिहितं. पण तसं नाही, रोहितच्या नंतर. मग इथं आपल्याला रोहित येणार आणि इथं निकिता येणार. आता बघा, हे एवढं तर आपलं झालंय. पण आता मग मागं जायचं. आपलं सगळं झालं, प्रश्न आता मागं जायचं. इथं काय दिलंय? रोहित व अभिषेक समोरासमोर बसले. मग रोहित तिथे म्हणजे अभिषेक तिथे येईल. इथे येणार का? नाही, रोहितच्या समोर. मग इथं येणार अभिषेक. आणि दुसरं वाक्य दिलेलं अभिषेक राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयश बसलाय. मग राधिका व अभिषेक यांच्यामध्ये पण बसलाय श्रेयश. तर आता आपले हे फिगर तयार झाले.